नमस्कार शेतकरी बंधूंनो. ॲग्रोपीक शिवार फेरीमध्ये आपले सहर्ष स्वागत. 10 दिवस झाले असतील मागचा खत पेरणीचा व्हिडिओ बनवून. आता आपण परत त्याच प्लॉटमध्ये आहोत. तर शेतकरी बंधूंनो, आज चांगला पाऊस झालेला आहे. एकदा पूर्ण क्षेत्र दाखवा. आता जवळपास सगळ्या एरियातील हळदी 4 कुणांच्या 6 कुणांच्या गुडघाभर इतक्या हाईटवर गेलेल्या आहेत. तर शेतकरी बंधूंनो, खूप शेतकरी बांधवांचे उमणी आळी संदर्भात, परत शेंग पोखरणाऱ्या आळी संदर्भात, परत करप्या संदर्भात आणि काही ठिकाणी शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांच्याने थोड्या ज्या काही चुका झालेल्या आहेत. म्हणजे काही जणांच्याने मी स्पष्ट सांगितलं होतं की निघालेल्या हळदीमध्ये तणनाशक मारू नका शेतकरी बंधूंनो, त्याचे खूप बॅड इम्पॅक्ट पडतात. त्याचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर आता आपल्या पण हळदीमध्ये आता हे कपाशीचं रान होतं. तर तणकट निघत आहे, पण याला आपण निंदाशिवाय काहीच करणार नाहीत, कारण निंदाशिवाय पर्याय नाही आहे. त्याचा बॅड इम्पॅक्ट हळदीवर पडतोच. आता थोडे हात पाऊस पडल्यामुळे जरसं हे दिसेल. शेतकरी बंधूंनो, हे जे स्पॉट आहेत, हे स्पॉट आहेत करप्याचे. आणि ही आपली आळी, म्हणजे ती पोखरणारी आळी. हे 2 सोडून बाकी काही फवारणीची वगैरे काही गरज नाही पडत. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा शेतकरी बंधूंनो, वॉटर सोल्युबल मॅनेजमेंट विषयी. तर शेतकरी बंधूंनो, जवळपास सर्व शेतकऱ्यांच्या जाड्या खताचे पहिले डोस झालेले आहेत. काहींचे ज्यांनी बेडवर पहिल्यांदा टाकले होते, त्यातील अर्धे पैसे त्यांनी वाया घालवले. त्या शेतकऱ्यांचे दुसरे डोससुद्धा झालेले आहेत. तर शेतकरी बंधूंनो, आता तुम्हाला वॉटर सोल्युबल मॅनेजमेंट विषयी सांगतो. अकोल्यांच्या 1-2 प्रोफेसरांचा फोन आलेला होता. तर त्यांना म्हणजे जाडे खतं देणं शक्यच नाही आहे पहिल्यापासून. तर ते वॉटर सोल्युबलचेच पूर्ण हे करत होते. वॉटर सोल्युबल पूर्णतः म्हटल्यावर हळदीचा ॲव्हरेज घटणारच शेतकरी बंधूंनो. 2 तरी किमान हप्ते, कमीत कमी 2 तरी हप्ते आपल्याला जाड्या खताचे वरून पेरावेच लागतील. आणि राहिली गोष्ट, ज्या शेतकऱ्यांनी, शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतामध्ये शेणखत किंवा मळी वगैरे टाकलेली आहे, तर त्या शेतकरी बंधूंनी जास्त प्रमाणात खर्च करू नका, कारण आपल्याला तिथूनही NPK भेटणारच आहेत. तर दोन्हीकूनही लॉसमध्ये जाऊ नका. तर आता वॉटर सोल्युबलचं सांगतो. 1 ऑगस्टला शेतकरी बंधूंनो, 19-19-19 कोणत्याही चांगल्या कंपनीचा वॉटर सोल्युबल 5 ते 8 किलो आपल्या जमिनीच्या गरजेनुसार, आपल्या पिकाच्या गरजेनुसार द्या. काही शेतकरी एकरी 25 किलोची बॅग आणून सोडतायत. काहीही फायदा नाही आहे त्याचा. शेवटी कॅल्क्युलेशन आपल्याला हे झालं पाहिजे. त्यानंतर म्हणजे 19-19-19 आम्ही 8 किलोप्रमाणे सोडतो. एकरी 8 किलोप्रमाणे 3-19 ड्रिपने सोडून द्या. आता शेतकरी बंधू, आपल्या चुका काय होतात, यावर्षी पावसाचा एकदम असमतोल आहे. आता पाऊस पडला, पण यावर्षी आणखी एकही पाणी वाहिलेलं नाही. तर होतं काय, आता आज पाऊस चांगला पडलेला आहे. उद्या दुपारपर्यंत हा जो पापड आहे, हा कोरडा होऊन जातो. आपण याच्यावर ड्रिचिंग करतो. मग ती ड्रिचिंग केल्यानंतर जर थोड्या वेळाने पाऊस नाही पडला, तर ते खत खाली जाणारच नाही. अर्धे सूर्यप्रकाशामध्ये हे होऊन जातील, बाष्पीभवन होऊन जाईल आणि थोड्या प्रमाणात लागू होईल. आणि जर जास्तच ऊन पडलं, पापडा पूर्णच जर हे झाला, तर ते लागू होणार नाही. ड्रिचिंगच्या संदर्भातही तेच सांगितलं की जास्तीत जास्त प्रमाणात ह्युमिक सोडून, ह्युमिकही 24 तास याच्यात भिजवल्यानंतर ते पण ड्रिप ब्लॉकेज करत नाही. तर जास्तीत जास्त ड्रिचिंग शेतकरी बंधूंनो हे करण्यापेक्षा आपलं ड्रिपनं सोडून दिलेलं कधीही योग्य, कारण सम प्रमाणात सर्व लॅटरलला एकाच वेळी जातं, मजुरांची बचत होते आणि हे याच्यापासून आपण वाचतो. किंवा मग ज्यांना ड्रिचिंग यानेच करायची आहे, हातपंपानेच, तर ड्रीप आधी पहिला अर्धा 1 घंटा सुरू राहू द्या आणि चालू ड्रीपमध्ये ड्रिचिंग केली तरी चालेल, कारण ती मुळापर्यंत घेऊन तरी जाईल. नंतर 10 मिनिटांनी मोटर बंद करून टाका. शेतकरी बंधूंनो, 1 ऑगस्ट नंतर, 1 ऑगस्टपासून 3-19 एकरी 8 किलोप्रमाणे द्या. तिथून पुढं कंप्लेट 10 दिवसांनी 12-61-00. आता आपल्याला फुटव्यांच्या मागं लागायचे. तर फुटव्यांसाठी 12-61-00 एकरी 8 किलोप्रमाणे ड्रिचिंग करून घ्या किंवा ड्रिपने सोडा. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, ड्रिपने सोडा. त्याने फुटव्यांची संख्या खूप चांगली होते. कोणतंही चांगल्या कंपनीचं घ्या, फसव्या कंपन्यांचं घेऊ नका. त्यानंतर ज्या एरियामध्ये पावसाचं आणखीही प्रमाण कमी असेल, ड्रीप आथरून, खूप शेतकऱ्यांचे फोटो पाहिले, आणखीही खूप शेतकऱ्यांनी ड्रीप वगैरे आथरलेलं नाही. ड्रीप आथरा, पाणी सुरू करा. हळदीला खंडमध्ये पाणी लागतं म्हणजे लागतंच. त्यानंतर
हां, पिवळेपणाचे खूप शेतकऱ्यांचे फोन आले होते. आता पाऊस जसा पडतोय तसं आता बघा काहीच केलेलं नाही. हळदीला एकही स्प्रे मारलेला नाही आहे. काही नाही, फक्त खताचा त्या दिवशी डोस दिलेला आहे एक. आता पूर्णतः हिरवीगार दिसते, पूर्णतः उगवण झालेली. कारण आता या मागच्या 3-4 दिवसापासून थोड्या प्रमाणात का होईना पाऊस पडतोय आणि 1-2 दिवसाचा खंड पडला की आपण ड्रीप सुरू करतोच. तर न्यूट्रिएंटचं झालं. हां, फवारणीच्या बाबतीत हां, ते एक सांगतो. आता खूप जणांचे फोन येतात की हेच औषध का, तेच औषध का? तर शेतकरी बंधूंनो, करप्याला मागच्या वर्षी अक्षरशः आम्ही कंटाळून गेलो होतो. म्हणजे आम्हीच नाही, पूर्ण वसमत तालुक्यातील शेतकरी म्हणलं तरी, कारण महाराष्ट्रातील हळद उत्पादकांचे 2 सर्वात मोठे गड मानले जातात. एक सांगली साताऱ्याचा परिसर आणि दुसरा वसमत हिंगोलीचा हा पट्टा. तर आज तागायत आपण काय करायचो, ब्रँडेड औषधं मारायचो. कोणतं आता सरळ नाव घेत नाही, रिओ टॉप असेल, त्यानंतर स्टार टॉप असेल, त्यानंतर सायक्लीन उकळत्या पाण्यात, त्यानंतर आणखी स्टिडिया, हे आता नावं थोडी वेळ घेतली, शेतकरी बंधू समजून जातील. या कोणत्याही औषधांनी करपा पूर्णतः कुणाचाच गेला नाही शेतकरी बंधूंनो. तर त्यामुळं एक्स्ट्रीम 500 मिली प्रति एकर आणि पीकशक्ती 100 ml प्रति एकर कोराजेन सारखं 21 दिवस हळदीचा कलर एकदम मजबूत ठेवतं आणि नवीन येणाऱ्या पानावर करपा अजिबात येऊ देत नाही शेतकरी बंधूंनो. आणि दुसरी गोष्ट काय की ज्यावेळेस आपण फवारणी करतो तिथनं हळद इतकी जोमदार दिसायला सुरुवात होते की पाहायचंच काम नाही. आणि याला कव्हरिंग आपल्या त्या कोराजेनसारखं 21 दिवसाचं असल्यामुळं जास्त फवारण्या करायची गरज नाही. 1 किंवा 2 फवारण्यामध्ये आपलं शेवट होऊन जातो. त्यासोबत जर तुम्हाला निमोळी तेल भेटलं किंवा क्युनॉल फॉस भेटलं तर त्या आपल्या आळी, म्हणजे पोखरणारी आळी आहे त्याचाही हे होतो. तर दुसरी गोष्ट, काही शेतकऱ्यांच्या कमेंट किंवा काही यांच्या हे आल्या की हे का, तर याचे आपण 100% रिझल्ट पाहिलेले आहेत, बरोबर आहे. आणि काही कंपनीवाले, आता आपण व्हिडिओ बनवायला लागल्यामुळं खूप जणांची दुकानही बंद झाली. शेतकरी कमी खर्चावर आला, विनाकारण 5-5, 10-10 पिशव्या सोडत नाही आहे. तर ते पण सांगून देतो, माझ्याकडे साम, दाम, दंडभेद सर्वच आहे. तर विनाकारण असं फोन करून त्या गावातल्या आपल्या 2-4 कार्यकुत्र्यांना फोन करून लावणं, हे बरोबर आहे का, ते बरोबर का, ते तसले छक्केपंजे माझ्याकडे चालत नाहीत. शेवटपर्यंत शेतकऱ्यांसाठी सर्वतोपरी जी गोष्ट योग्य आहे ती योग्यच आणि जी अयोग्य आहे ती अयोग्यच. हे झालं फवारणीच्या संदर्भात. आता ज्या शेतकऱ्यांनी चुकून समजा हे फवारलेले आहेत आपले तणनाशक, तर शेतकरी बंधूंनो, त्यांना कोणतंही चांगला अमायनो ॲसिड 100 मिली घ्या, हिरवेगारपणा पहिला आणा आणि त्यानंतर एखादी ड्रिचिंग परत ह्युमिकची घ्या, त्यासोबत मायक्रो न्यूट्रिएंट घ्या. पण यानंतर आता इथूनही व्हिडिओ सांगतो, शेतकरी बंधूंनो, गवत झालं, थोडं लेट झालं काढायला, निंदणाला, आता मजुरांचेही प्रॉब्लेम आहेत, पण तणनाशक फवारणीची म्हणजे ते फवारणीची घाई करू नका. मी खूप प्लॉटला भेट दिल्या, अक्षरशः नासत आहेत, वाळत आहेत हळदी. पाण्याचं नियोजन झालं, खतांचंही या महिन्याच्या एंडिंगपर्यंत सांगितलं. 12-61 झाल्यानंतर मग दुसरा हप्ता द्यायचा आपल्याला. खत झालं, फवारणी झाली, ड्रीप नियोजन झालं, बेडचंही सांगितलं होतं तुम्हाला. आता हे खाली दाखवा एक मिनिट. बेड असे झाले पाहिजे शेतकरी बंधूंनो. आता काही काही शेतकऱ्यांचे कसे झालेले की इथं लागवड आली आणि इथूनच बेड कसला गेलाय. या लागवड झालेल्या हळदीच्या इकडे कमीत कमी 1.5 बेड पाहिजे, कारण उद्या आपली हळद इकडे लागणार आहे या एरियामध्ये. आता ज्यावेळेस आपण टिल्लरने माती लावसाल शेतकरी बंधूंनो, तर टिल्लरवाल्याला थोडं हे करा दादा, की आतील दांड हा आम्हाला एक ईत ते 1.5 ईत, म्हणजे पाऊण ईत, 2 ईत पण नाही, इतकाच हा मधला जो दांड आहे, हा अतिवृष्टी झाली, एक्स्ट्रा पाणी झाला, मुसळधार पाणी झाला, तर हे पाणी काढून देण्यासाठी याचा दांड आहे. या दांडाचा आतील आपल्याला शेतकरी बंधूला काही एक फायदा नाही आहे. त्यामुळं ते एक लक्षात घ्या. बाकी आणखी 7-7 दिवसाला तुम्हाला मी प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन करेल. तुर्तास धन्यवाद शेतकरी दादांनो.